नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, सर्वात आपल्या गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे 23 एप्रिलचे महत्त्वाचे प्रश्न. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक गोष्ट आपल्याला समजू शकेल. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, दिव्य भारत ग्रंथाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते झाले? तर उत्तर होतं सुमन बेरी. कोणाच्या हस्ते झाले? सुमन बेरी. आजचा पहिला प्रश्न, 9वा प्रोफेसर एम एस स्वामीनाथन पुरस्कार 2024-25 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे डॉक्टर सी श्रीनिवास राव हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, डॉक्टर श्रीनिवास राव. ओके, यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पॉइंट खूप महत्वाचा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, डिटेल पाहूया. हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट व दीर्घकालीन योगदानाबद्दल डॉक्टर सी श्रीनिवास राव यांना 9वा प्रोफेसर एम एस स्वामीनाथन पुरस्कार 24-25 प्रदान करण्यात आलेला आहे. केव्हाचा आहे? 24-25 चा आहे. ठीक आहे, सध्या भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे संचालक, लक्षात ठेवा, आणि कुलगुरू म्हणून कार्यरत आहे. हा पुरस्कार भारताचे माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे सुवर्ण पदक, प्रमाणपत्र आणि 5 लाख रुपयाची रोख रक्कम आहे. हरित क्रांतीजनक एम एस स्वामीनाथन ICAR चे मुख्यालय नवी दिल्ली आणि नरम चे मुख्यालय NAARM चे मुख्यालय हैदराबाद. लक्षात ठेवा. पुढे दुसरा प्रश्न, भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, उत्तर खूप महत्वाचं आहे. आपल्याला विचारलेला कोण बनलेला आहे. ठीक आहे, 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर. तर उत्तर आहे अरण्य घोष बनलेला आहे. कोण? अरण्य घोष हा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनलेला आहे. ठीक आहे, डिटेल पाहूया. पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथील अरण्य घोष हा भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे. तो पश्चिम बंगालतील 12वा ग्रँडमास्टर. लक्षात ठेवा, पश्चिम बंगालचा 12वा ग्रँडमास्टर ठरला आहे. भारतात बुद्धिबळ क्षेत्रात सातत्याने नवीन प्रतिभावान खेळाडू उदयास येत आहे. महत्वाचे, पहिले पुरुष ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद आणि पहिल्या महिला ग्रँडमास्टर कोनरू हम्पी आणि 94वे ग्रँडमास्टर मयंक चक्रवर्ती आसामचे आणि आता 95वे पश्चिम बंगालचे. लक्षात ठेवा, अरण्य घोष. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. पुढे नेक्स्ट तिसरा प्रश्न, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 26 चा किताब कोणी जिंकला आहे? तर उत्तर आपल्याला विचारलंय कोणी जिंकलेला आहे. तर पाहायला गेलं तर साध्वी सतीश शेल यांनी हा जिंकलेला आहे. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब. डिटेल पाहूया. गोवा राज्यातील साध्वी सतीश सेन 61वे, कितवे? 61वे फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 26 विजेतेपद पटकावले. ग्रँड फिनाले आहे ना, KIIT युनिव्हर्सिटी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता. ओडिशा राज्यात प्रथमच हा कार्यक्रम पार पडला. साध्वी सतीश सेन आता भारताचे प्रतिनिधित्व मिस वर्ल्ड 27 मध्ये करणार आहेत. महत्वाची माहिती, पहिली उपविजेता राजनंदिनी पवार, दुसरी श्री अद्विता जी, जम्मू काश्मीर. 24 विजेता निकिता पोरवाल, मिस वर्ल्ड. 66 मध्ये रीता फारिया, पहिली भारतीय विजेता. 94 ऐश्वर्या राय, 2000 प्रियंका चोप्रा आणि 17 मध्ये मनुषी चिल्लर. लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि आता मिस वर्ल्ड 27 साठी कोण जाणार आहे? पॉइंट खूप महत्वाचा, साध्वी सतीश सेन जाणार आहेत. आपण पाहतोय चौथा प्रश्न, MACS चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे डॉक्टर शेखर मांडे यांची नियुक्ती झाली आहे. पाचवा प्रश्न मित्रांनो, बेनिन देशाचे नवे राष्ट्र अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर पाहायला पहिलं तर उत्तर आहे रोमुआल्ड वाडाग्नी. उत्तर काय? रोमुआल्ड वाडाग्नी हे त्याचं उत्तर आहे. पाहूया.
बेनिन देशाचे अध्यक्ष. महत्वाची माहिती, नवे अध्यक्ष लक्षात ठेवा. म्हणजे एखादा देश आला ते आपल्याला काय काय माहित पाहिजे ते पण एक महत्वाचं आहे. अध्यक्ष सध्या कोण झाले? रोमाल्डो वाडाग्नी. ठीक आहे. देश बेनिन, खंड आफ्रिकामध्ये, राजधानी पोर्तो नोवा, चलन पश्चिम आफ्रिकन, CFA फ्रँक. लक्षात ठेवा. पुढे 6वा प्रश्न. टाइम मॅगझिनच्या 26च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश झालेला एकमेव भारतीय अभिनेता कोण आहे? खूप चांगला पॉईंट विचारलाय, कोण आहे असं विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो रणबीर कपूर आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. 100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती यादीत समावेश असलेला एकमेव भारतीय अभिनेता, तर उत्तर आहे रणबीर कपूर आहे. लक्षात असू दे. ठीक आहे. टाइम 2026 टाइम मॅगझिनची टाइम 100 मोस्ट, ठीक आहे, इन्फ्लुएन्शियल पीपल 26, भारतीय अभिनेता रणबीर कपूर 26 मध्ये यादीत समाविष्ट असलेला एकमेव भारतीय अभिनेता, कारण जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व. ठीक आहे. पॉईंट खूप महत्वाचा. इतर भारतीय सुंदर पिचाई आणि विकास खन्ना, पण एकमेव भारतीय कोण आहेत 100 मध्ये मोस्ट मध्ये? रणबीर कपूर आहे. पुढे 7वा प्रश्न. ग्लोबल एनर्जी है ना ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? ठीक आहे. पॉईंट खूप विचारलेला आहे, तो सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर भारताचा क्रमांक 67वा आहे. 67 नंबर भारताचा आहे. पुढे 8वा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे कलम 142 अन्वये कोणत्या राज्याच्या मतदार यादी सुधारणा SIR प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे? कलम 42 अन्वये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, तर उत्तर आहे पश्चिम बंगालचं केलेलं आहे. काय प्रश्न आहे? सुप्रीम कोर्टाने अलीकडे 142 कलम अन्वये राज्याच्या मतदार यादी सुधारणा म्हणजे SIR प्रक्रियेत हस्तक्षेप केलाय, तर कुठे? पश्चिम बंगालमध्ये केलेला आहे. तर कोणी केलंय? सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. ठीक आहे. पश्चिम बंगाल स्थापना 26 जानेवारी 1950, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल RN रवी, राजधानी कलकत्ता. पुढे 9वा प्रश्न. अस्त्र MK2 प्रश्न विचारलाय. अस्त्र MK2 क्षेपणास्त्र खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? तर उत्तर आहे हे DRDO ने, काय बघा ऑप्शन नंबर 4 पाहिजे इथे. हे DRDO ने विकसित केलेले BVR हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ठीक आहे. अस्त्र MK2 मिसाईल. महत्वाची माहिती, विकसित DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. प्रकार हवेतून हवेत मारा करणारे एअर टू एअर मिसाईल. ठीक आहे. श्रेणी BVR बॉयंट व्हिज्युअल रेंज म्हणजे दृष्टीपथाच्या पलीकडे लक्ष भेदू शकते. उपयोग शत्रू विमानांना दूरवरून नष्ट करणे. ठीक आहे. 10वा प्रश्न. ठीक आहे. 10वा प्रश्न पाहतोय आपण. 23 एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिन हे साजरा केला जातो, म्हणजे जागतिक पुस्तक दिन किंवा त्याला कॉपीराइट डे सुद्धा म्हणतात. पुढे 11वा प्रश्न. वाणी योजनेची तिसरी आवृत्ती कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? आपल्याला प्रश्न विचारलाय, तर उत्तर आहे AICTE ने विकसित केलेली आहे. ठीक आहे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने ती केलेली आहे. आपण पाहतोय 12वा प्रश्न. श्री चामुंडेश्वरी मंदिर कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो कर्नाटक राज्यात आहे. कुठे? कर्नाटक राज्यात आहे. 13वा प्रश्न. केंद्रीय करार प्रणाली लागू करणारी पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती? तर उत्तर आहे मुंबई क्रिकेट संघटना आहे. 14वा. केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभामध्ये 33% महिला आरक्षण लागू करण्याची अधिसूचना कधी जारी केली आहे? तर उत्तर आहे 17 एप्रिल 2026 रोजी जारी केली आहे. 15वा प्रश्न. दिव्य भारत हा ग्रंथ कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला आहे? ठीक आहे. दिव्य भारत पाहायला गेलं मदर अँड श्री अरिबुंदो संस्था यांच्यातर्फे तो काय केलेला आहे? प्रकाशित केलेला आहे. पुढे 16वा प्रश्न. भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो कोणता आहे? ठीक आहे. विचारले आपल्याला, तर उत्तर आहे अहमदाबाद कंकारिया कोचिंग डेपो आहे.
प्रश्न क्रमांक 17. सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0 कोठे सुरू करण्यात आले? तर उत्तर आहे उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात आले आहे. 18वा प्रश्न. सायक्लोन लष्करी सराव भारताने कोणत्या देशासोबत आयोजित केला आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो इजिप्त देशासोबत तो आयोजित केला आहे. आपण पाहतोय 19वा प्रश्न. वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 26 मध्ये प्रथम क्रमांक कोणता देश आहे? तर उत्तर आहे मित्रांनो रशियाचा पहिला क्रमांक लागतो. 20वा प्रश्न. एशिया झिरो इमिशन कम्युनिटी AZEC उपक्रम कोणत्या देशाने सुरू केला आहे? ठीक आहे. 20वा प्रश्न. कोणत्या देशाने सुरू केलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर उत्तर आहे जपानने सुरू केलेला आहे. कोणी सुरू केलाय? जपान देशाने सुरू केला आहे. आजचा प्रश्न. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 26 अहवालानुसार जागतिक विकास दर किती राहण्याचा अंदाज आहे? ऑप्शन आहे 3.1, 4.2, 5.0, 2.5. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे आजच्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.